नमस्कार, मी आरती कुलकर्णी। लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं हा आहे आमचा खास कार्यक्रम विचारा नेत्यांना। लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराची सगळीकडे धामधूम सुरू आहे। उमेदवार मतदारसंघाचा दौरा करतायत, पण या दौऱ्यामध्ये मतदारांचे खरे प्रश्न त्यांच्या कानावर जातायत का, ते त्याच्याबद्दलचा विचार करतायत का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि म्हणूनच या कार्यक्रमामध्ये आम्ही खुलं करून दिलंय एक व्यासपीठ। सगळे मतदार, सगळे नागरिक आपल्या उमेदवारांना, नेत्यांना थेट प्रश्न विचारू शकतात। आणि आज या खास कार्यक्रमामध्ये आलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीचे उमेदवार सुप्रिया सुळे। सुप्रियाताई, खरोखर स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमामध्ये। आणि तुम्हाला तुमच्या मतदारसंघातले मतदार तर प्रश्न विचारणारच आहेत, पण राज्यभरातल्या मतदारांना, नागरिकांना तुमच्याकडून काही विशेष अपेक्षा आहेत, त्याबद्दलचे सुद्धा प्रश्न तुम्हाला येतील। आपण चर्चेला सुरुवात करूया, पण त्याआधी बघूया विचारा नेत्यांना यामध्ये तुम्हाला जर थेट प्रश्न सुप्रियाताईंना विचारायचा असेल तर त्यासाठी आमचा नंबर आहे 02266899263 02266899263 या नंबरवर तुम्ही फोन करू शकता आणि सुप्रियाताईंना तुमच्या प्रश्नांबद्दल, समस्यांबद्दल, तुमच्या मागण्यांबद्दल आग्रहानं विचारू शकता। आम्हाला तुम्ही फोन करू शकता, पण याआधी आपण सुप्रियाताईंशी या निवडणुकीबद्दल थोड्याशा गप्पा मारूया, थोडा संवाद साधूया। सुप्रियाताई, खासदार म्हणून राज्यसभेची पहिली तुमची टर्म आणि त्यानंतर लोकसभेची टर्म, बारामती मतदारसंघ हा तुमचा बालेकिल्ला आहे। पुन्हा एकदा तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाताय याच मतदारसंघामधून। या निवडणुकीची तुम्हाला काय वैशिष्ट्ये वाटतात, तुमचा काय अजेंडा आहे? अर्थातच हा मतदारसंघ म्हणजे एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करायची जेव्हा आपल्याला संधी मिळते तेव्हा फक्त एक काम म्हणून आपण त्याच्याकडे बघत नाही। जेव्हा 5 वर्ष सातत्याने आपण जिथले कार्यकर्ते असतील, ग्रामस्थ असतील, त्या सगळ्यांच्या बरोबर रोज उठतो, बसतो, कामं करतो, त्याच्यामुळे त्याच्यात एक इमोशनल अटॅचमेंट त्या मतदारसंघासाठी होते आणि एक मोठं कुटुंब म्हणून आम्ही काम करतो। आणि बारामती लोकसभा मतदारसंघ किंवा आमचा जिल्हा आणि आपला राज्य महाराष्ट्र याच्यात गेले 50 वर्ष आदरणीय पवारसाहेब राजकारणात सक्रिय आहेत, माननीय दादा गेले 25 वर्ष सक्रिय आहेत। त्याच्यामुळे अर्थातच बरेचसे लोकांची आमचे नाते संबंध हे अनेक वर्षाचे जिव्हाळ्याचे आहेत। एक नाही, काय काय 2-2, 3-3 पिढीचे लोक आम्ही एकत्र काम करतो आणि ते फक्त काय राजकारण म्हणून नाही, पण समाजकारणातले प्रश्न असतात आमच्या, म्हणजे साखर कारखाना असेल त्याच्यात एकत्र काम करतात, सहकार चळवळीत आम्ही काम करतो एकत्र। त्यामुळे एक मोठं कुटुंब म्हणून या मतदारसंघात खरं तर आम्ही काम करतो। बरोबर आहे सुप्रियाताई, पिढ्यानपिढ्या मतदारांच्या या बारामती मतदारसंघातल्या आहेत, त्यांच्याशी तुमचं नातं आहे। आणि खास करून या निवडणुकीमध्ये तरुण मतदारांचं, युवा मतदारांचं प्रमाण हे सुद्धा जास्त आहे, त्यामुळे त्यांना तुमच्याकडून विशेष अपेक्षा आहेत। तुमच्याच मतदारसंघामधून इंदापूरहून गजानन ठोंबरेंचा फोन आहे। गजानन, तुम्ही प्रश्न विचारू शकता। हा, नमस्कार सुप्रियाताई। हॅलो। हो, तुम्ही तुमचा प्रश्न विचारा, सुप्रियाताईंपर्यंत पोहोचतोय। आमच्या इंदापूर मतदारसंघामध्ये तुम्ही बारामतीच्या खासदार आहात, पण आमच्या इंदापूरमधल्या 22 गावाच्या पाण्याचा प्रश्न, लाकडी लिंबोडीची पाणी योजना, असे अनेक कितीतरी प्रश्न शरद पवारांच्या काळापासून प्रलंबित आहेत, अजूनही ते मार्गी लागले नाहीत। आज ही 15 वर्ष आघाडीचं सरकार आहे, इथं असून सुद्धा हे प्रश्न आणखी सुटलेले नाही, याबद्दल आपण काय म्हणाल? सुप्रियाताई, हा प्रश्न पुन्हा तुम्ही मला प्लीज प्रश्न पुन्हा विचारता? मला प्रश्न समजला नाही, मला एवढंच कळलंय की तो इंदापूर मधला आहे। हो, इंदापूर मधला प्रश्न मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते। बारामतीमध्ये जो 22 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे तो अजूनही सुटलेला नाही। शरद पवारांच्या काळापासून हा प्रश्न प्रलंबित आहे आणि त्या प्रश्नाबद्दल तुम्ही काय करणार आहात असं त्यांनी विचारलंय। नाही, 22 गावांमध्ये गेले अनेक वर्ष आदरणीय पवारसाहेब दादा स्वतः लक्ष घालतायत, ज्यांना तो एरिया सगळा माहिती आहे। आणि हे फक्त राजकारण म्हणून नाही, पण पाण्यात काम करणाऱ्या तज्ज्ञांनाही तुम्ही विचारलं तरी हेच उत्तर ते देतील। तिथली जी टॉपोग्राफी आपण इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतो, तो सगळा लो बेल्ट झोन आहे, त्याच्यामुळे त्या संपूर्ण भागात कमीच पाऊस पडतो। गेले 3 वर्ष सातत्याने त्या भागामध्ये दुष्काळ पडलेला आहे आणि त्या भागात पाण्याच्या स्कीम्स काही केलेल्या आहेत, पण काही मग विजेच्या काही अडचणी आल्या, कारण का लोकांना मग ते पाणी उचलून घ्यायला परवडत नाही। पण त्या संपूर्ण भागामध्ये अजितदादांनी स्वतः लक्ष घातलेलं आहे।
मी जबाबदारीने आपल्याला सांगू शकते, मध्ये मीही तिथे दौरा करून आले, दादाचाही नेहमीच दौरा असतो. या संपूर्ण 22 गावांमध्ये आज रस्ते, वीज, शिक्षण, आरोग्य सेवा या सगळ्यांमध्ये प्रचंड निधी आपण विकासाची कामं झालेली आहेत आणि पाण्याचीही कामं जोमाने आता सगळ्या स्कीम्सच्या चालू आहेत. त्याच्या पुढच्या काही कालावधीत तुम्हाला टप्प्याटप्प्याने तिथे बदल नक्कीच दिसेल आणि जिथे लोकांना अडचण म्हणजे एखादी विहीर जर खोदून तिथे फरक पडणार असेल तर आम्ही तातडीने ते काम केलेलं आहे. काही ठिकाणी जर दुष्काळच पडला आणि काहीच करता येत नसेल आणि सगळी स्तोत्र जर तिथे पाणी नसेल तर मग अशा वेळेस आपण काहीच करू शकत नाही. बरोबर आहे अशा सुप्रियाताई. वेळेस मग त्यातल्या त्यात टँकर्स असतील त्याचा पाठपुरावा या सगळ्या करतच असतो आम्ही. बरोबर आहे. तुम्ही सांगितलं की तुम्ही उपाययोजना करताय, पण तरी सुद्धा अनेक वर्ष हा प्रश्न रखडलेला आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं तरी हा प्रश्न सुटेल अशी आपण आशा करूया, कारण याच प्रश्नावरून बारामतीमध्ये उपोषण सुद्धा झालेलं होतं. पुढचा प्रश्न नांदेडचा आहे. परमेश्वर काळेकर यांचा हा प्रश्न आहे. तुम्ही परमेश्वर प्रश्न विचारा. हॅलो मॅडम, आमचा असा प्रश्न आहे मॅडम की तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये एकही सभा घेतली नाही, एक वेळेस ही सभा घ्यावा अशी आमची इच्छा आहे मॅडम. नांदेड जिल्ह्यामध्ये तुम्ही सभा घ्यावी अशी त्यांची इच्छा आहे. खरं तर नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला आहे, तरी सुद्धा त्यांना तुमच्याकडून अपेक्षा आहे. नाही, अर्थातच त्यांच्या ज्या काही अपेक्षा असतील आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही नेहमीच एकामेकाचं सहकार्य करतो. एकदा आम्ही जरी वेगळ्या पक्षातले असलो तरी आम्ही जेव्हा दिल्लीत जातो तेव्हा मागच्या 5 वर्षाचा माझा स्वतःचा असा अनुभव आहे. सगळ्याच पक्षाचे जे 48चे 48 महाराष्ट्राचे खासदार असतात हे आम्ही सगळे आदरणीय पवार साहेबांचं सगळ्यात ज्येष्ठ म्हणून आम्हाला नेहमीच मार्गदर्शन सगळ्यांना असतं आणि सगळेच खासदार आम्ही एकत्र उठतो, बसतो, महाराष्ट्राचे प्रश्न मांडतो आणि एकामेकाला पाठिंबा आणि मदत आमच्या राज्यासाठी करत असतो. त्याच्यामुळे जरूर नांदेडचे काही प्रश्न असतील, माननीय अशोकजी चव्हाण आज तिथे आमचे उमेदवार आहेत, मला विश्वास आहे ते निवडून येतील आणि अर्थातच त्यांना जी काही मदत आमच्याकडून लागेल ती आम्ही नक्की नांदेडला करू. पुढचा प्रश्न सुप्रियाताई अहमदनगरहून आहे. चांगदेव आव्हाड यांचा प्रश्न आहे. विचारा चांगदेव तुमचा प्रश्न. हॅलो मॅडम, हा सुप्रियाताईला माझा प्रश्न आहे का बारामतीमध्ये एवढी सुधारणा झाली आम्ही पाहून आलो तर नगरमध्ये थोडी पण सुधारणा नाही. सुप्रियाताई हा तर खरं तर अनेक वर्ष हा प्रश्न विचारला जातो की बारामतीचा विकास झाला पण बारामती तालुक्यातला ग्रामीण भाग सुद्धा अजून तहानलेला आहे, तिथे विकास व्हायचा आहे आणि आता हा नगरहून प्रश्न आहे, तिथपर्यंत विकासाची गंगा कधी पोहोचणार? नाही, बारामतीचा ग्रामीण भाग आहे. कुठल्याही ग्रामीण भागामध्ये शहरापेक्षा विकास हा वेगळा असतो. त्याच्यामुळे बारामतीच्याही बाकीच्याही तालुक्यामध्ये चांगल्या दर्जाचं शिक्षण हे बारामतीत तुम्ही कुठेही गेला तरी दिसेल. चांगल्या आरोग्य सेवा या तुम्हाला दिसतील कुठेही तालुक्यात गेला तरी. रस्ते असतील, वीज असतील, या ज्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या अर्थातच सगळीकडे पोहोचलेल्या आहेत. तुम्ही आता जर म्हणला की प्रत्येक गावात कॉलेज आहे का, तर नाही, कारण का ते करणंही शक्य नाहीये. त्याच्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी सर्वसामान्यपणे सगळ्या सोयी असतात आणि तालुक्यातले लोक त्या शहराच्या ठिकाणी येऊन या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करतात. पण हा 22 गावांमधला प्रश्नामुळे लोकांचे काही गैरसमज झालेले आहेत बारामतीबद्दल. पण मला तुम्हाला अभ्यासपूर्वक सांगायचं कुठलंही राजकारण बाजूला ठेवून की बारामती लोकसभा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षात आदरणीय पवार साहेबांच्यामुळे आणि आदरणीय दादा आणि आमचा मित्र काँग्रेस पक्ष यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून एकत्र या संपूर्ण भागामध्ये विकास खूप केलेला आहे. तुम्ही स्वतःही येऊन बघू शकता. नगरचा विकास कधी होणार? खरं तर हा अनेक शहरांचा प्रश्न असेल महाराष्ट्रभरातल्या. सोलापूरहून सुद्धा प्रश्न आहे नितीन शिंदेंचा. नितीन तुमचा प्रश्न विचारा. हा हॅलो मॅडम. हा मॅडम, आम्ही अक्कलकोट, सोलापूर जिल्ह्यातून अक्कलकोट तालुक्यात होतो. हॅलो. हा नितीन तुमचा प्रश्न सलग विचारा. हा आता इकडे वादळी सुटल्यामुळे सगळं ऊस वगैरे सगळं ज्वारी वगैरे नासधूस झालेली होती. पण ते अधिकारी येतात, बघून जातात, पण ते बोलतात की 1 महिन्यानंतर मदत येईल, पण अजूनपर्यंत मदत आलेली नाही आम्हाला. सुप्रियाताई या निवडणुकीमध्ये गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, हा खूपच मोठा आहे. केंद्रानं फळबागधारक शेतकऱ्यांसाठी काही पॅकेज जाहीर केलेलं आहे. तुमच्याही मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांचं गारपिटीमुळे नुकसान झालेलं आहे, त्यांना मदत कधी मिळणार? नाही, मदत अर्थातच 2-3 महत्वाचे निर्णय सरकारने तातडीने घेतले आहेत. एक तर पंचनामे सगळीकडे झालेले आहेत. दुसरी गोष्ट की विजेचं बिल 6 महिन्यासाठी माफ करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचे 6 महिने कुठलीही बँक
कुठल्याही शेतकऱ्याकडे त्याचे पैसे मागायला जाणार नाहीत. त्याच्यामुळे ही पहिल्या टप्प्याची तातडीची मदत आहे आणि सगळ्या ज्या लोकांना खरंच गरजेची आहेत त्यांच्यापर्यंत लवकरात लवकर आता मदत अर्थातच सरकारकडून पोहोचेलच. पण आता इलेक्शन चाललं असल्यामुळे आम्हाला इतका हात मोकळा ठेवून वागता येत नाही. जे काही निर्णय घ्यायचे असतात ते इलेक्शन कमिशनरला विचारूनच या गोष्टी करता येतात आचारसंहितेमुळे. पण मी जबाबदारीने आपल्याला सांगू इच्छिते की कुठलीही बँक, कुठलंही सरकारची खातं हे कुठल्याही शेतकऱ्याला कुठलंही बिल मागायला घाईनी जाणार नाही. शेतकऱ्याला हा अडचणीत आहे याची जाणीव सरकारला आहे आणि त्यांना त्यांचे संसार पूर्णपणे उभं करण्यासाठी पूर्ण ताकदीने एक संघटना म्हणून आणि सरकार म्हणून याची आम्ही पूर्ण जबाबदारी घेतो. सुप्रियाताई, पुढचा प्रश्न माढ्यामधून आहे. शरद पवारांचा मागच्या निवडणुकीमध्ये हा मतदारसंघ होता. विजय लोंढे, तुमचा प्रश्न विचारू शकता. हॅलो, प्रश्न विचारा विजय. गेल्या पंचवार्षिकला पवार साहेब माढा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांनी कुठलाही विकास काम केलं नाही, तरी तुम्ही विजयसिंह मोहिते पाटलासाठी कोणत्या आधारावर मतदाराला मतदान मागणार? विजयसिंह मोहिते पाटलांना माढामधून राष्ट्रवादीनं उमेदवारी दिलेली आहे, पण मतदारसंघामध्ये कामच झालेलं नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, कुठल्या भागातलं असेल आपण जरूर सांगा. तिथल्या स्थानिक आमदारांशी जरूर मी चर्चा करून तुमचा निरोप पोहोचवण्याची जबाबदारी माझी. विजय, तुम्ही माढ्यामधलं उदाहरण दिलं, पण तुम्ही सांगू शकता का की नेमकी कोणती कामं मतदारसंघामध्ये झालेली नाहीयेत? विजय यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे, पण माढ्यामध्ये विकास कामं होत राहतील आणि सुप्रियाताईंनी आता आश्वासन पण दिलेलं आहे की जर अशी काही तक्रार असेल तर ती आमच्याकडे जरूर आणा. कोल्हापूरहून पुढचा प्रश्न आहे. लखन बेनाडेंचा प्रश्न आहे. लखन, तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता. हॅलो, विचारा लखन तुमचा प्रश्न. हा ताई नमस्ते, मी लखन बेनाडे बोलतो. हम्म, आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून कोल्हापूरला धनंजय महाडिक जे उमेदवार दिलेले आहेत हम्म, ते मुश्रीफ साहेबांच्या विकासाची जी रंग मुश्रीफ साहेबांनी केल्या. कोल्हापूरमध्ये कामगार मंत्री मुश्रीफ साहेबांनी सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाढवण्याचं काम केलं आणि गरिबांची जी सेवा केली ती गरिबांची सेवा जी सातत्यानं मुश्रीफ साहेबांनी केल्यामुळं धनंजय महाडिक हे पहिल्या 1 नंबरला महाराष्ट्रामध्ये निवडून येतील ही 100% ग्वाही देतो. म्हणजे हो, बरोबर आहे. तुम्ही ग्वाही देताय त्यांच्या निवडून येण्याबद्दल, पण तुमचा काही प्रश्न आहे का सुप्रियाताईंना? तुम्हाला काही विचारायचंय का? काम करतात मुश्रीफ साहेब सातत्यानं. हम्म, मुश्रीफ साहेब सातत्यानं काम करतात. गरिबांना कुठलंही काम गेलं ते दवाखान्यात असेल. मुश्रीफ साहेब शरद पवार साहेबांनी ज्यांना उमेदवारी दिल्यामुळे मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व जिल्ह्यामध्ये काम करतो. तर कोल्हापूर जिल्ह्यातला विकास सातत्यानं मुश्रीफ साहेब नेहमी करतात आणि गरिबांचं कुठल्याही दवाखान्यात असेल, पेशंट असेल, कुठलंही ऍडमिट केलं असेल, कुठलंही अडचण असेल तर मुश्रीफ साहेब सातत्यानं. बरोबर आहे. हसन मुश्रीफ यांनी काम केलेलं आहे असं तुमचं म्हणणं आहे, पण तुमच्यासारखं जिल्ह्यातल्या आणखीही नागरिकांचं, मतदारांचं हेच म्हणणं आहे का? हे बघावं लागेल. पुढचा प्रश्न कोल्हापूरहूनच आहे. महेश पाटील यांचा प्रश्न आहे. विचारा महेश, तुमचा प्रश्न. हा ताई नमस्कार. राष्ट्रवादीनं आणखी ओव्हरऑल राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महिला सक्षमीकरणाचं खूप चांगलं काम केलेलं आहे, पण प्रत्यक्ष राजसत्तेमध्ये येण्यासाठी उमेदवारीचं तिकीट देण्यासाठी मात्र महिलांना नाकारलं जातं. फक्त 2 जणांना तिकीट दिलं गेलेलं आहे. याबद्दल तुमचं काय मत? म्हणजे इनफॅक्ट हा माझं ऑब्जेक्शन आहे की इतकं चांगलं काम असताना उमेदवारीच्या बाबतीत मात्र डावललं जातं. सुप्रियाताई, त्यांनी सगळ्यांच्या मनातला प्रश्न विचारलेला आहे. महिला धोरण राष्ट्रवादीनं आणलेलं आहे, शरद पवारांनी आणलंय, पण अजून सुद्धा उमेदवारीमध्ये महिलांचं प्रतिनिधित्व पाहिजे तसं दिसत नाही. आणि राष्ट्रवादी युवती परिषदेचं काम करण्यासाठी तुम्ही राज्यभरातल्या तरुणींचे मेळावे घेत होतात, युवतींचे मेळावे घेत होतात, पण त्याचं सगळं प्रतिबिंब उमेदवार यादीमध्ये दिसत नाहीये. नाही, शेवटी आम्ही 22 पण 21 जागा महाराष्ट्रात लढवतोय आणि त्या भागामध्ये बराच पाठपुरावा केल्यावर आमच्या खरं तर 5-6 महिला आमच्याकडून प्रयत्न होते. त्याच्यापैकी 3 महिलांना तिकीट द्यायचा निर्णय घेतलेला आहे. आमच्याकडे उमेदवारी 3-4 होते, पण काही अडचणींमुळे ते होता आलं नाही. म्हणूनच आमच्या सगळ्यांचेच प्रयत्न आहेत आणि युपीए सरकारचे, फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाही, आमचा मित्र पक्ष काँग्रेस पक्ष असेल, आमची अनेक वर्षाची मागणी आहे की महिलांना जेव्हा आपण एक ठोस धोरण करतो. आता तुम्हालाच उदाहरण देते की आदरणीय पवार साहेबांनी या देशात पहिल्यांदा महिला आरक्षण आणलं. मोठ्या संख्येने महिलां सुरू झालं काम. सगळ्यांना वाटायचं अरे महिला मिळतील का नाही. आता इतकी अडचण होते, एका सीटला आम्हाला कधी कधी 15-16 महिला येतात इच्छुक.
त्याच्यामुळे ही परिस्थिती आता बदलायला लागली आणि विधानसभा आणि लोकसभेमध्ये आरक्षण असावं असं आम्ही युपीए सरकारमधून आमचे प्रयत्न अनेक वर्ष चाललेले आहेत आणि सगळ्याच पक्षातल्या ज्या महिला निवडून दिल्लीला जातात, आम्ही अनेक वेळा वर्षातून एकदा दोनदा आम्ही भेटतो, हाऊस चालू असताना आम्ही चर्चा करतो आणि पक्ष बाजूला ठेवून एक महिला म्हणून आम्ही एकत्र अनेक वेळा प्रयत्न केलेत की हे बिल तातडीने यावं आणि महिला आरक्षण लोकसभेत आणि विधानसभेत व्हावं. पण अजून आम्हाला अपेक्षित असं यश मिळालेलं नाही आणि खरंच दुर्दैव आहे की आम्ही करू शकलो नाही. बरोबर आहे, पण यासाठी सुप्रियाताई काय प्रयत्न करावे लागतील? तुम्ही असं म्हणालात की राष्ट्रवादीनं 3 महिलांना उमेदवारी दिलेली आहे, त्यापैकी तुम्ही एक आहात, त्यानंतर भारती पवार आहेत ज्या एटी पवार यांच्या सुनबाई आहेत आणि नवनीत राणांना सुद्धा तुम्ही उमेदवारी दिलेली आहे. नवनीत राणांना उमेदवारी देण्यामागे एक त्यांचं ग्लॅमर हा निकष लावला जातोय असं बोललं जात आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला दोघींना उमेदवारी आहे, पण कुठेतरी घराणेशाहीचा आरोप होतोय. अजूनही सामान्य कार्यकर्त्यांमधून युवतींमधून कुठलं महिला नेतृत्व पुढे येताना दिसत नाहीये. नाही, लोकसभेबद्दल मी मान्य करीन, आमच्या पक्षाची गोष्ट झालेली आहे, पण मला असं वाटत नाही की सगळीकडेच अशीच परिस्थिती आहे. एक तर लोकसभा मतदारसंघ अतिशय मोठा मतदारसंघ असतो. 16 लाख मतदार एक मतदान करतात एका लोकसभेच्या इलेक्शनसाठी. त्याच्यामुळे त्याला खूप एक 2-3 वर्षाची तयारी तरी मिनिमम लागते आणि तेवढा वेळ फुल टाइम जर देणाऱ्या महिला असतील तर अर्थातच सगळ्या पक्षात तयारी झाली तर आहेत असे खासदार ज्या महिला आहेत आणि कुठल्या कुटुंबातल्या त्या नाही आहेत, कुठल्याही राजकीय कुटुंबातल्या. पण आमच्या पक्षामध्ये तरी आरक्षण पहिल्यांदाच आम्ही आलं, त्याच्यामुळे आमच्यावर तर आरोप होऊच शकत नाही की आम्ही महिलांसाठी काही करत नाही. जेवढं प्राधान्याने आदरणीय पवार साहेबांनी महिला धोरण असेल, महिलांच्या हातात सत्ता असेल, बचत गटाचं काम जेवढं आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्रात 50 वर्षात केलंय, मला वाटत नाही पुढाकार घेऊन कुठल्याही नेत्यांनी महाराष्ट्रात किंवा देशात एवढं काम आपापल्या भागात केलं असेल. खरं तर बरोबर आहे, त्याच्यामुळे महिला या पुढे आल्या पाहिजेत आणि समान अधिकार. म्हणजे तुम्हाला छोटंसं उदाहरण द्यायचं म्हणजे आमची एकच संघटना आहे ज्याच्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेसची स्थापना झाली. आज संपूर्ण राज्यामध्ये तुम्ही कुठेही गेला तरी राष्ट्रवादी युवती काँग्रेसचा एक वेगळा सेल आहे. त्या वयोगटातल्या मुलींचे नवीन प्रश्न, म्हणजे जशी आमची राष्ट्रवादी महिला काँग्रेस आहे तशी राष्ट्रवादी युवती काँग्रेस आहे आणि आमच्या सगळ्यांचेच प्रयत्न आहेत की सुशिक्षित सुसंस्कृत अशी एक नवीन पिढी ह्यांनी यावी. मग त्या कुठल्या कुटुंबात असतील याचा काही संबंध नाही, पण ते जबाबदारीने काम करणार असतील, सुसंस्कृत असतील तर जरूर त्यांनी राजकारणात यावं आणि या मुलींनी पुढचा महाराष्ट्र घडवावा. बरोबर आहे, या मुलींनी पुढचा महाराष्ट्र घडवावा हे तर शरद पवारांचं सुद्धा स्वप्न आहे आणि तुम्ही सुद्धा त्या दिशेने प्रयत्न करताय असं तुम्ही आश्वासन दिलंय. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण मिळालंय, पण अजूनही लोकसभेच्या उमेदवारी यादीवर जर आपण नजर टाकली तर खूप कमी महिलांचं प्रतिनिधित्व इथे आहे. सुप्रियाताई, आरक्षणाचाच विषय निघाला म्हणून आणखीन एक प्रश्न आहे. या निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा खूपच गाजलेला होता आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचं जे सरकार आहे हे मराठा आरक्षणाच्या दृष्टीने अनुकूल आहे असं सुद्धा बोललं जात होतं. इतकं विकासाच्या मुद्द्यावर सगळी निवडणूक लढवली जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या पक्षानं मराठा आरक्षणासारखा जातीय वादाचा मुद्दा का घेतला? आम्ही नाही घेतलेला हा मुद्दा. कोणी तुम्हाला सांगितला हा मुद्दा घेतला आम्ही? बरोबर आहे, पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नारायण राणेंच्या अध्यक्षतेखाली समिती सुद्धा नेमण्यात आलेली होती आणि मराठा आरक्षणाचा विचार सरकार करतंय असा सुद्धा आक्षेप आहे. नाही, असं नाहीये. त्याच्या पार्श्वभूमी तुम्ही समजून घेतली पाहिजे. या समाजातल्या असंख्य लोक आहेत ज्यांचं म्हणणं आहे की इकॉनॉमिकली बॅकवर्ड म्हणजे ज्यांना परवडत नाही अशा मुला आणि मुलींना तुम्ही समान संधी शिक्षणात ही दिली पाहिजे आणि अनेक वर्षाची त्यांची मागणी आहे. त्याच्यासाठी सरकारने एक कमिटी स्थापन केली ज्याचे अध्यक्ष माननीय नारायण राणे आहेत. त्यांनी त्याचा पाठपुरावा केलेला आहे आणि आमच्या पक्षाची आणि आमच्या मित्र पक्षाची अशीच लाईन आहे की आम्हाला कुणाचंही काढून ज्यांचं आरक्षण आहे ते कुठलंही डिस्टर्ब न करता जे नवीन ज्यांना आरक्षणाची मागणी आहे त्या त्या समाजाला इकॉनॉमिकली डेव्हलप म्हणजे ज्यांना परवडत नाही अशा इकॉनॉमिकली बॅकवर्ड हा मोठा एक करावा त्याचा एक पॉइंट आणि त्याच्यावर आरक्षण द्यावं. पण कोणालाही ज्यांना आरक्षण दिलंय त्यांचं कुठलंही आरक्षण डिस्टर्ब न करता इकॉनॉमिकली बॅकवर्ड हाच एक त्याची कॅटेगरी असावी.
बरोबर आहे. आर्थिकदृष्ट्या मागासलेले जे आहेत त्यांना आरक्षण मिळावं, त्यांना संधी मिळावी असं तुमच्या पक्षाचं आणि तुमचं म्हणणं आहे. आपण सुप्रियाताईंना असेच प्रश्न विचारत राहणार आहोत, पण आता मात्र एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. आज 1 एप्रिलचा दिवस आहे. एप्रिल फूल आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर. विचारा नेत्यांना मध्ये आपण प्रश्न विचारतोय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीमधल्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना बुलडाण्याहून विष्णू शिंगणेंचा फोन आहे. विष्णू, तुमचा प्रश्न विचारा. प्रश्न विचारायचा आहे हो हो, तुम्ही प्रश्न विचारू शकता. की आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेबांना तिकीट का नाही देण्यात आलं? आणि दुसरा प्रश्न, कुणाला? अरविंद शिंदे आमदार यांना तिकीट का नाही देण्यात आलं, हा त्यांचा पहिला प्रश्न आहे. राजेंद्र शिंगणे राजेंद्र शिंगणे यांना तिकीट का दिलं नाही, हा त्यांचा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न काय आहे? आमदार सानंदाची नाराजी पूर्णपणे दूर झाली आहे का? सुप्रियाताई, तुम्ही उत्तर देऊ शकता. राजेंद्र शिंगणेंना तिकीट का नाही दिलं? हा एक प्रश्न आहे त्यांचा. हा, नाही असं होतं की अनेक वेळा नावं येतात, इच्छुकांची लिस्ट येते, मग इच्छुक जे असतात त्यांच्याशी आम्ही चर्चा करतो. कधी कधी असं त्यांचं मग एक कमिटी असते पक्षाची, ती चर्चा करते, ज्याच्यात आदरणीय पवार साहेब, माननीय दादा, माननीय प्रफुल्लभाई, आर आबा, माननीय जयंत पाटील हे सगळे बसून चर्चा करतात. आपले अध्यक्ष भास्कर शेठ जाधव, जितेंद्र आव्हाडजी हे सगळे बसून चर्चा करतात, कॅन्डिडेटलाही बोलवतात आणि मग चर्चा करून सगळे निर्णय एका विचाराने, एका मताने घेतात कोणाला करायचं. तर त्यावेळेस शिंगणे साहेबांची इच्छा होती लढायची, पण नंतर त्यांना असं वाटलं चर्चेतून सगळ्यांना की आता ज्यांना आपण इंग्रजींना तिकीट दिलंय ते जास्ती संयुक्तिक राहील, म्हणून त्यांना. आणि आता शिंगणेजी पूर्ण ताकदीने पक्षाचं काम करतायत. मी स्वतः त्या भागात जाऊन आले, अतिशय चांगली सभा झाली आणि फार चांगलं वातावरण त्या जिल्ह्यात आहे. बरोबर. तिकीट वाटपावरून सुद्धा काही नाराजी सगळ्याच पक्षांमध्ये सुरू आहे, पण तुम्ही असं म्हणताय की आता नाराजी दूर झाली आहे. पुढचा प्रश्न अमरावतीहून आहे, सुशील थोरात यांचा. विचारा तुमचा प्रश्न. मॅडम नमस्कार. प्रश्न विचारू शकता. माझा ताईंना एक प्रश्न आहे की अमरावती लोकसभेमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये 5 मतदारसंघ हे शेड्यूल कास्ट साठी राखीव आहे. त्याच्यापैकी एक अमरावती, आणि ज्या अमरावतीमध्ये तुम्ही तुमच्या राष्ट्रवादीची तिकीट हे नवनीत राणांना दिली, त्यांच्याकडे जात प्रमाणपत्र ही त्यांचं असं खोटं आहे, हे तुमच्या मीडियावरतीच आम्हाला दाखवलं. जर प्रॉपर अमरावतीमध्ये गुणवंत देवपारे असो किंवा राजेंद्र गवई असो असे तुमच्याकडे चांगले कॅन्डिडेट असताना सुद्धा तुम्ही एका शेड्यूल कास्ट मधल्या चांगल्या माणसाला, हुशार माणसाला तुम्ही उमेदवारी का दिली नाही? आणि जर कदाचित त्यांना उमेदवारी दिली असती तर खरंच अनुसूचित जातीचा माणूस हा त्या लोकसभेमध्ये गेला असता, असं माझं ताई वैयक्तिक मत आहे. मला प्रश्न अजिबातच ऐकू आला नाही. सुप्रियाताई, हा प्रश्न अमरावती मतदारसंघाबद्दलचा आहे. अमरावती मतदारसंघामध्ये नवनीत राणांना तुम्ही उमेदवारी दिलेली आहे, पण त्याचबरोबर अनुसूचित जाती जमातींमधल्या कुणाला जर प्रतिनिधित्व दिलं असतं तर त्या समाजाचे प्रश्न मार्गी लागले असते असं त्यांचं म्हणणं आहे. आणि नवनीत राणांनी जातीचं अवैध प्रमाणपत्र सादर केलं असाही त्यांचा आरोप आहे. मला असं वाटतं आपण इलेक्शन कमिशन, कलेक्टर आणि महाराष्ट्र सरकारच्या यंत्रणेवर आपण विश्वास ठेवला पाहिजे. जर तिथले कागदपत्र तिथल्या स्थानिक सगळ्या आपले जे पदाधिकारी आहेत किंवा सरकारमधले अगदी जबाबदार कलेक्टर, इलेक्शन कमिशन ऑफिसर वगैरे आहेत, त्या सगळ्यांनी अर्थातच कागदपत्रे व्यवस्थितपणेच बघितली असतील. आणि मला विश्वास आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक अगदी जबाबदार पक्ष आहे. या सगळ्या गोष्टी आणि कागदपत्र सगळ्याच कॅन्डिडेटची आधी तपासली जातात आणि त्याच्यामुळे मला नाही वाटत फार ती काय काळजीचा विषय पहिला. आणि दुसरं, माननीय नवनीत राणाजी या मला खात्री निवडून येतील आणि अमरावती आणि त्या भागातले राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या सगळ्या आमदारांच्या बरोबर चर्चा करून त्या नक्कीच अमरावतीचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सगळेच करतील. आणि अर्थातच पक्षामध्ये आम्ही सगळे एकमेकाची मदत करतो. त्यांची ही पहिली टर्म असणार आहे, त्याच्यामुळे अर्थातच माझी दुसरी टर्म आहे, त्याच्यामुळे त्यांना जी काही संसदेत ही मदत लागेल बोलण्यासाठी किंवा त्यांना सुरुवातीला काही प्रश्न विचारण्यासाठी, त्याला पूर्ण पक्षाच्या वतीने त्यांना पूर्ण मदत होईल. अनुसूचित जाती जमातींना प्रतिनिधित्व मिळालं नाही असाही त्यांचा आक्षेप आहे. पुढचा प्रश्न घेऊया सुप्रियाताई. धुळ्याहून प्रश्न आहे, नरेंद्र पाटील यांचा प्रश्न आहे. विचारा तुमचा प्रश्न.
हा, मला सुप्रियाताईंना विचारायचं आहे. मी शिरपूरहून नरेंद्र भगवान पाटील बोलतोय. शिरपूरमध्ये राष्ट्रवादी पक्षाला अनेक म्हणजे वोट शेअर चांगला असून इथे राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते उपेक्षित राहतात. शासन पातळीवर त्यांची कामं होत नाही आणि अनेक दिवसापासून म्हणजे किती वर्षभरापासून मंत्र्यांचे सारे दौरेही झाले नाहीत. का म्हणून आज शिरपूर तालुका उपेक्षित आहे. आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला असा प्रश्न पडतो की शिरपूरमध्ये राष्ट्रवादी पक्ष वाढीस का म्हणजे त्याला डेव्हलपमेंट का मिळू शकत नाहीये, या संदर्भात सुप्रियाताईंना विचारायचं. शिरपूरचा विकास आणि राष्ट्रवादी पक्ष तिथे वाढीला का लागत नाहीये? नाही, तुम्ही मला प्रश्न प्लीज रिपीट करता? हो, प्रश्न रिपीट करतो सुप्रियाताई. त्यांनी असं विचारलेलं आहे की शिरपूर हा तालुका जो आहे तो कायम उपेक्षित राहिलेला आहे, तिथे विकास अजून पोचलेला नाही आणि त्याचबरोबर शिरपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम वाढवण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील? नाही, अर्थातच शिरपूरमध्ये मी स्वतःही मध्ये काही विकास कामं बघायला स्वतः जाऊनही आले होते आणि अर्थातच संघटना वाढवण्यासाठी सगळे ग्रामस्थ तळागाळातले जे लोक असतात त्यांच्याबरोबर आपण जाऊन तिथे कामं असतील त्याचा पाठपुरावा करून आदरणीय पवार साहेबांचं विचार आणि पक्षाची धोरणं ही सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांवर असते आणि त्याच्यातून गावापासून राज्यापर्यंत इथे सगळी एक चांगली जर बांधणी केली तर मला खात्री आहे की त्याही भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फार मोठी ताकद, कारण का आदरणीय पवार साहेबांवर प्रचंड प्रेम करणारा तो संपूर्ण भाग आहे. पण तिथे आपण कार्यकर्त्यांनी थोडंसं तिथे पाठपुरावा केला, लोकांची कामं केली, पवार साहेबांचा विचार, सरकारने केलेलं काम हे लोकांपर्यंत पोहोचवलं तर एक फार चांगली संघटना त्या भागामध्ये आपण उभी करू शकतो. बरोबर आहे. राज्यभरामधून फोन येत आहेत, पण त्याचबरोबर तुमच्याच मतदारसंघामध्ये पुरंदरमध्ये काही मतदारांचं काय म्हणणं आहे हेही आम्ही जाणून घेतलं. नंदू झुरंगेंचा प्रश्न आहे, तो आधी ऐकूया. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी आहे, असते कायम आणि काँग्रेस प्रत्येक वेळी आघाडी धर्म पाळतो. परंतु पुरंदर तालुक्यामध्ये पंचायत समितीमध्ये मनसेबरोबर आघाडी करण्याचं काय कारण? हा प्रश्न कुठून आलाय? हो सुप्रियाताई, पुरंदरमधून प्रश्न आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की पुरंदर तालुक्यातल्या पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं मनसेशी आघाडी का केली? खरं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचीच आघाडी वर्षानुवर्ष राज्यामध्ये आहे. खरं तर तुम्हाला मी अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छिते की अनेक वेळा असं होतं की विधानसभेला आणि लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाची आघाडी नेहमीच होत असते आणि अतिशय यशस्वीपणे आम्ही काम करतो एकत्रपणे. पण अनेक वेळा जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये स्थानिक राजकारण असतात, स्थानिक नेते असतात. मी मान्य करते की पुरंदरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मनसेमध्ये बरोबर एकत्र तिथे पंचायत समितीत काम केलंय. पण कसं आहे की काही ठिकाणी असं आता काँग्रेसचं मी आपल्याला उदाहरण देते. आता हिंगोली सारख्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र काम केलंय. जालन्याला पंचायत समिती आहे परतूर या जागेची, तिथे काँग्रेस आणि शिवसेनेची आहे. औरंगाबादला जिल्हा परिषद जी आहे ती काँग्रेस आणि मनसेची आहे. आता उस्मानाबादला जिल्हा परिषद आहे काँग्रेस, शिवसेना आणि भाजपची. त्यामुळे अशी अनेक उदाहरणं, बरीच उदाहरणं सगळीकडे असतात. पण आता तुम्हाला हिंगोली, जालना आणि औरंगाबादचंच उदाहरण देते. या तिन्ही सीट काँग्रेस पक्षाकडे आहेत आणि जरी काँग्रेसकडे असलं तरी आघाडीचा धर्म हा अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जसा काँग्रेस जबाबदारीने पाळतो तसा आम्हीही पाळतो. आणि मागच्याच एक 10 दिवसापूर्वी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री आणि माझे त्या भागातले सहकारी राजेश टोपे आणि आम्ही तिघही औरंगाबादला एकत्र होते आणि जालना आणि आम्ही औरंगाबादचा पूर्ण आढावा घेतला. आणि आम्ही राजेश टोपेंनी आणि मी जी गोष्ट मुंबईमध्ये आणि वारंवार माननीय अजितदादा सांगतात की जिथे जिथे काँग्रेसचा उमेदवार असेल तिथे पूर्ण ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करेल. तसेच आमचे औरंगाबाद आणि जालना जरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काँग्रेसनी आमच्या विरोधी लोकांची मदत करून ते आज तिथे राज्य करतायत,
तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने काँग्रेसच्या बाजूने औरंगाबाद आणि जालन्याला काम करते. त्यामुळे ही परिस्थिती फक्त आमच्याकडून नाही, सगळीकडेच झालेली आहे. पण आता ती वेळ ह्या कुरबुड्या काढायची नाहीये. आमची आघाडी झालेली आहे. आदरणीय पवार साहेब आणि माननीय सोनिया गांधीजी यांनी एक निर्णय घेतलाय आणि आम्ही पक्षाचे कार्यकर्ते म्हणून वरपासून कालपर्यंत सगळ्यात छोटासा जो कार्यकर्ता विद्यार्थी काँग्रेस पर्यंत असेल, पूर्ण ताकदीने आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पूर्ण चांगलं कोऑर्डिनेशन करून आज संपूर्ण राज्यात चांगलं काम करतात. बरोबर आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकमेकांच्या उमेदवारांना मदत करतायत अशी उदाहरणं सुद्धा आहेत. आघाडीचा धर्म तुम्ही पाळणार असं म्हणताय, पण तरी सुद्धा लोकसभा निवडणुकीमध्ये स्थानिक राजकारणाला सुद्धा महत्व आलंय. यानंतर एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. पहा फक्त IBN लोकमत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना आपण प्रश्न विचारतोय. बारामतीमधून फोन आहे प्रकाश देवकाते यांचा. प्रकाश, तुम्ही तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हो, तुम्ही तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार ताई. 2009च्या लोकसभा इलेक्शन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार साहेबांनी राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यामध्ये धनगरांच्या एसटीच्या आरक्षणाविषयी उल्लेख केलेला. त्यानंतर 5 वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने धनगर समाजाची घोर फसवणूक केली. आता बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये 5 लाखापेक्षा जास्त मतदान धनगर समाजाचं आहे. मग आपण या जातीकडे जाणून लक्ष घालत नाही का? काही लोकांना वंचित ठेवायचा प्रयत्न चालू आहे. 65 वर्षापासून एकही खासदार या समाजाचा दिल्लीला गेला नाही ताई. प्रश्न विचारूया आपण सुप्रियाताईंना. सुप्रियाताई, तुमच्या मतदारसंघामध्ये धनगर समाजाचं प्रमाण जास्त आहे, पण तरी सुद्धा हा समाज उपेक्षित राहिलाय असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, अशी परिस्थिती एकतर कुठल्या समाजाला धोरण करून आदरणीय पवार साहेबांनी आजपर्यंत कधीही राजकारण केलं नाही आणि आम्ही करणारी नाही. माझं स्वतःचं मत आहे की माझ्या मतदारसंघातल्या सगळ्याच समाजातले लोकची जबाबदारी ही अर्थातच माझी आहे आणि एक संघटना म्हणून समाजातल्या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन जाण्याचं धोरण हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राहिलेलं आहे आणि इथून पुढेही राहील. एखाद्या समाजाचे जे काही प्रश्न असतात ते आवर्जून ते आदरणीय पवार साहेबांकडे मांडत असतात आणि त्यांना अधिकार द्यायचा आणि त्यांना संधी द्यायचा आदरणीय पवार साहेब नेहमीच प्रयत्न करतात. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देते. अनेक वर्षापूर्वी आदरणीय पवार साहेब जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे आपल्या युनिव्हर्सिटीला द्यायचं का नाही मराठवाड्याला, त्याच्यावर एवढी चर्चा झाली आणि साहेबांना वाटलं होतं की फक्त जाती राजकारण नाही, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा देशातला एक फार मोठा पुत्र होऊन गेला ज्याचा अभिमान फक्त एक जातीपुरत नाही पण तो देशाला नाही जगाला दिशा दिलेला असा पुत्र हा आपल्या देशाने दिलेला आहे. त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आपण मराठवाडा युनिव्हर्सिटीला दिलाच पाहिजे. आणि तेव्हा साहेबांचं भाषण आहे रेकॉर्डवर की सत्ता गेली तरी चालेल पण आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव नक्की देणार. जातीपाती किंवा एका विशिष्ट समाजाला धरूनच विकास होत नाही हे तुमचं म्हणणं अगदी खरं आहे. पुढचा प्रश्न सासवडहून आहे. संकेत धुमाळ यांचा प्रश्न आहे. विचारा तुमचा प्रश्न. नमस्कार ताई. पुरंदर उपसाचा 3रा पंप सुरू झाला आहे, तरी पुरंदर तालुक्याला अजून पाणी मिळण्यासाठी तुमच्या पुढील योजना काय असतील? पुरंदर तालुक्याच्या पाणी पुरवठ्यासाठी तुमच्या पुढच्या योजना काय असतील असा त्यांचा प्रश्न आहे. पुरंदरसाठी पाणी पुरवठा याच्यात गेले अनेक वर्ष जी कार्यक्रम आदरणीय पवार साहेबांनी सुरू केला, जानाई शिरसाई आणि पुरंदर उपसा योजना, या 2 योजना अनेक वर्षापासून त्याचं काम चाललं होतं. मला मनापासून आनंद आणि समाधान होतं तुम्हाला सांगताना की या दोन्ही स्कीम आदरणीय दादांनी जातीने लक्ष घालून, आपल्याला सगळ्यांनाच कदाचित माहिती असेल की त्या भागामध्ये गव्हर्नर साहेबांनी एकेकाळी निर्णय घेतला होता की अनुशेष जोपर्यंत विदर्भाचा आपण भरून काढत नाही तोपर्यंत ह्या भागातल्या कुठल्याही मोठ्या पाण्याच्या स्कीम पूर्ण त्याला निधी टाकायचा नाही. पण अर्थातच माननीय अजितदादा या राज्याचे मुख्यमंत्री झाले, पण त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट की ते या राज्याचे अर्थमंत्री झाले आणि दादांनी लक्ष घालून आज जानाई शिरसाईचं आणि पुरंदर उपसा योजनेचं काम पूर्ण झालेलं आहे आणि आज ज्या भागामध्ये कधीच पाणी पोचलं नव्हतं त्या भागात आज पुरंदर उपसा योजना आणि जानाई शिरसाई
काम पूर्ण झालेलं बरोबर आहे. पाणी पुरवठ्याचा प्रश्न हळूहळू मार्गी लागतोय. पुण्याचा प्रश्न आहे, सागर हरपळेंचा प्रश्न आहे. विचारा सागर, तुमचा प्रश्न. हॅलो. सागर, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार ताई. ताईंना माझा असा प्रश्न आहे, ताईंनी जे विकास कामं त्यांच्या तालुक्यात असन पूर्ण जिल्ह्यात असन विकास कामं जोरात करतात, पाणी प्रश्न असून ते सोडवतात, परंतु याचं श्रेय हे विरोधक का घेतात आणि त्याच्यावरती प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे कार्यकर्ते का देत नाही? हा एक संयमाचा प्रश्न आहे का राष्ट्रवादीची संस्कृती आहे म्हणून लोक कार्यकर्ते राष्ट्रवादीचे शांत बसतात? तुमचा प्रश्न श्रेय घेण्यावरून आहे. राजकीय पक्षांच्या श्रेयापेक्षाही विकासाचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे. आपण पुढचा प्रश्न घेऊया. जळगावचा प्रश्न आहे मिनल पाटील यांचा. विचारा मिनल, तुमचा प्रश्न. नमस्कार ताई, मी मिनल पाटील बोलते, जळगावची माजी महानगराध्यक्ष. इथे आपले माजी शहर अध्यक्ष विनोद देशमुख म्हणून आहेत, त्यांची आम्ही वर पण कंप्लेंट केली आहे. इथे ग्रंथालय सेलच्या प्रदेशाध्यक्ष आहे, त्यांच्या मुलाच्या हॉस्पिटलचं आज उद्घाटन आहे. तर ते इथले निरीक्षक जे आहे काळे साहेब, त्यांच्या थ्रू ते त्यांना धमक्या देत आहे की आम्ही तुम्हाला तुमच्या हॉस्पिटल समोर निदर्शने कर. ते पहिलेपासून त्रास देऊन राहिले. आपले राष्ट्रवादी पक्षाचेच आहेत ते माजी नगराध्यक्ष विनोद देशमुख म्हणून. आणि इथले पालकमंत्री आपले सावकारी साहेबच आहेत, त्यांच्याकडून काही प्रॉब्लेम नाही, पण ते विनोद देशमुख खूप त्रास देऊन राहिले. त्यांना आज त्यांनी फोन केला निरीक्षकांथ्रू की मिनल पाटील, काय नाव आहे त्यांचं ज्यांच्याबद्दल तुमची तक्रार आहे? हॅलो. हा मिनल पाटील, काय नाव आहे त्यांचं ज्यांच्याबद्दल तुमची ही तक्रार आहे? विनोद देशमुख. ओके. जळगावहून सुप्रियाताई प्रश्न आहे की विनोद देशमुख यांच्याबद्दलचा प्रश्न आहे. ते दबाव तंत्र वापरतायत आणि त्रास देत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. कुठे कुठे? जळगावहून प्रश्न आहे हा मिनल पाटील यांचा. विनोद देशमुख या एका व्यक्तीबद्दलची त्यांची तक्रार आहे. जरूर त्यांनी माझ्या ऑफिसमध्ये किंवा मला ईमेल पाठवावा किंवा माझ्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला ज्या ठिकाणी मी काम करते तिथे त्यांनी किंवा माझ्या मतदारसंघाचं ऑफिसची माहिती त्यांना कुठेही मिळेल, त्यांनी जरूर मला कॉन्टॅक्ट करावा. मी जातीने लक्ष घालून त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी नक्की प्रयत्न करेन. बरोबर आहे. सुप्रियाताई, जसे तुमच्या मतदारसंघातून फोन येत आहेत तसं राज्यभरातल्या नागरिकांच्या तुमच्याकडून अपेक्षा आहेत. आणखी प्रश्न आपण घेणार आहोत, पण आता एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. आपण थेट प्रश्नाकडे जाऊया. अहमदनगरहून RR कडूस यांचा प्रश्न आहे सुप्रियाताईंसाठी. विचारा प्रश्न तुम्ही तुमचा. अहमदनगरहून RR कडूस यांचा प्रश्न आहे. आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाऊया. RR कडूस, तुम्ही तुमचा प्रश्न सुप्रियाताईंना विचारू शकता. हॅलो ताई, नमस्कार. आपण नगरला त्या ठिकाणी सभेसाठी आला होता. अतिशय उत्कृष्ट आता उमेदवार आपण राजीवजी राजळे म्हणून दिलेले आहेत. माझा असा प्रश्न आहे तुम्हाला की गेल्या 5 वर्षामध्ये आपल्याकडून असे कोणते काम आहेत की ते पूर्ण झाले नाही आणि पुढील 5 वर्षात आपण ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहात? गेल्या 5 वर्षांमध्ये जी कामं पूर्ण झाली नाहीत त्या कोणकोणत्या कामांचा पाठपुरावा तुम्ही पुढच्या 5 वर्षात करणार आहात? अर्थातच ज्या भागात आमचे म्हणजे हे अहमदनगरचा प्रश्न होता, बरोबर? हो, अहमदनगरचा प्रश्न होता. अहमदनगरला एकतर मागच्या 5 वर्षापूर्वी आमच्या किंवा आमच्या पितृपक्षाचा खासदार तिथे निवडून आलाय. म्हणून या निमित्ताने मला त्या जे फोन करते त्यांना नम्र विनंती करायची आहे की एकदा आम्हाला संधी देऊन बघा आमचा खासदार काय करतो. आमचे सगळे आमदार अतिशय चांगलं काम, आमचे पक्षाचे आणि मित्र पक्षाचे ही सगळे फार चांगलं काम करतात. तुम्ही खासदारी जर आम्हाला निवडून दिला तर मी विश्वास देते की आपला हा खासदार फार चांगलं काम अहमदनगरमध्ये करेल. बरोबर. पुढचा प्रश्न सुद्धा सुप्रियाताई अहमदनगरहूनच आहे. विजय मोरे यांचा प्रश्न आहे. विचारा तुमचा प्रश्न विजय. विजय मोरे यांचा प्रश्न आहे अहमदनगरहून. आपण पुन्हा एकदा जाऊया त्यांच्याकडे. विजय, तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता सुप्रियाताईंना. विजय मोरेंशी आपला संपर्क होत नाहीये काही कारणामुळे. पण आता पुढचा प्रश्न आहे बारामतीचा. प्रशांत गायकवाड यांचा प्रश्न आहे. प्रशांत, तुम्ही तुमचा प्रश्न विचारा. हा, नमस्कार ताई. हा, मी इंदापूर तालुक्यातून बावडा गावावरून बोलतोय की बारामती. हॅलो. हा, तुम्ही तुमचा प्रश्न सलग विचारा. हो, नमस्कार ताई. की मी इंदापूर तालुक्यातून हर्षवर्धन पाटील यांच्या गावचा बावडा गावचा बोलतोय की बारामतीचा विकासाचा पॅटर्न हा संपूर्ण देशामध्ये एक वेगळा पॅटर्न म्हणून ओळखला जातो.
पण हा विकास फक्त बारामती पुरताच मर्यादित आहे असं मला वाटतं. ताईच्या खासदारकी पदाच्या काळामध्ये अजितदादा किंवा पवार साहेब असतील यांचं जास्त लक्ष फक्त बारामती तालुक्यापुरतं किंवा बारामती शहरापुरतंच मर्यादित असतं असं आमच्या युवकांना वाटतं. बरोबर आहे. हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला जातोय सुप्रियाताई की बारामती पुरताच विकास मर्यादित का आहे. तुमच्या मतदारसंघामध्ये सुद्धा इंदापूर आहे, दौंड आहे, खडकवासल्याचा काही भाग आहे. बारामती सारखा विकास आणखी भागांचा कधी होणार? एकतर खडकवासल्यामध्ये खूप विकास झालेला आहे, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. राहिला दौंड आणि इंदापूरमध्ये 2 महत्वाच्या गोष्टी खरं तर काही दिवसात झालेल्या आहेत. एक तर माननीय हर्षवर्धन पाटील स्वतः जातीने लक्ष घालतात, त्यांचा तो मतदारसंघ आहे. त्यांनी प्रचंड विकासाची कामं गेल्या अनेक वर्षात केली आहेत. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जी जिल्हा परिषद आहे तिथे माननीय भरणे मामांवर पक्षाने एका अतिशय विश्वासाच्या नात्याने ती जबाबदारी भरणे मामांवर टाकली आणि त्याच्यामुळे संपूर्ण इंदापूर तालुक्यामध्ये मग हर्षवर्धन भाऊ आणि भरणे मामा या दोघांच्या मुळे अतिशय चांगला विकास इंदापूरमध्ये झालेला आपल्याला सगळ्यांना दिसतोय. आरोग्य सेवा असतील, शिक्षण असेल, रस्ते असतील. इंदापूर तालुक्यामध्ये तर पहिल्यांदा जवळपास 7 नवीन विजेची सबस्टेशन झालेली आहेत. 340 कोटी रुपये हे फक्त माननीय अजितदादांनी MSCB साठी फक्त इंदापूर तालुक्यासाठी दिलेले आहेत. बरोबर आहे. वीज पुरवठ्याबद्दल चांगली कामं तुमच्या मतदारसंघात झालेली आहे, हे तर सगळीकडूनच असा सूर आहे. पुढचा प्रश्न नांदेडचा आहे, साहेबराव पाटील यांचा. साहेबराव, तुम्ही तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सुप्रियाताई. मॅडम, सर्वप्रथम मी आघाडी शासनाचं अभिनंदन करतो की त्यांनी मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे. पण मॅडम, हा निर्णय न्यायालयीन पातळीवर टिकेल काय? अजून निर्णय घेतलेला नाहीये सरकारनं. सुप्रियाताईंना आपण विचारूया, मराठा आरक्षणाचा निर्णय जो आहे तो न्यायालयीन पातळीवर टिकेल का, असा त्यांचा प्रश्न आहे. मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो न्यायालयीन पातळीवर टिकेल का आणि हा निर्णयाची अंमलबजावणी होईल का, असा त्यांचा प्रश्न आहे. नाही, मला असं वाटतं की मी मगाशीच या विषयावर सविस्तर बोललेले आहे की आदरणीय पवार साहेब आणि आमच्या सगळ्यांचंच धोरण आहे की चांगल्या दर्जाचं शिक्षण आणि स्वतःच्या कर्तृत्वावर चांगली नोकरी ही प्रत्येक मुलं किंवा मुली याला मिळालीच पाहिजे. हा त्याचा अधिकारच आहे. तो कुठल्याही जाती धर्माचा असला तरी मला असं वाटतं आपण 21व्या शतकात जातोय. आज मी वेल्हे तालुक्यात सकाळी होते, मला इतका अभिमान वाटला की वेल्ह्यासारख्या तालुक्यामध्ये मला 3 मुली भेटल्या वेगवेगळ्या गावांमध्ये. प्रत्येक मुलीचं म्हणणं होतं की ताई आम्हाला इंजिनियर व्हायचंय, एका मुलीला UPSC MPSC ची परीक्षा द्यायची आहे, तिला कलेक्टर व्हायचंय. आणि या सगळ्या मुलींची एवढीच अपेक्षा होती की आम्हाला काही लोन देता येईल का. बघा, या मुलींबद्दल मलाही कौतुक वाटतं की या मुलींना नुसती फीची माफी वगैरे नकोय, त्यांना लोन हवंय. म्हणजे स्वाभिमानाने त्यांना कष्ट करून शिकायचंय आणि स्वतःच्या नावाचं, कुटुंबाचं आणि वेल्ह्याचं आणि आपल्या जिल्ह्याचं आणि राज्याचं नाव हे याच्याबद्दल अभिमान या मुलींना वाटतो. बरोबर आहे. तुम्ही खूप छान उदाहरण दिलं सुप्रियाताई की फक्त जातीपाती त्या समाजाचा विकास यामध्येच आपल्याला आता अडकून चालणार नाही. 21वं शतक आहे आणि आधुनिक सगळं राजकारण सुद्धा होत आहे आणि तरुण मतदारांना विशेष करून तुमच्याकडून अपेक्षा आहेत. तुमच्या मतदारसंघामध्ये उरळी देवाची आणि फुरसुंगीचा डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न आहे, त्याचबरोबर हिंजवडीच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रश्न आहे. असे अनेक प्रश्न तुम्ही पुढच्या तुमच्या खासदारकीच्या काळामध्ये सोडवाल अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे. विचारा नेत्यांना या कार्यक्रमामध्ये तुम्ही मतदारांसाठी वेळ दिलात, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. पहा फक्त IBN लोकमत.